हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 43 आहे. काल इथे आपण 42मध्ये जरदोशीची पेचणी बघितली होती. एक प्रकारचं लोडिंग सारखंच पण थोडंसं वेगळं. आता आज इथे आपण जरदोशीची काल जशी पेचणी बघितली होती तशीच पेचणी बघणार आहोत. पण इथे आपण आज ही सिक्वेन्स यूज करून ती कशी करायची ही थोडी युनिक डिझाईन आज इथे आपण आज शिकणार आहोत. तर हे बघा, त्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागलेलं आहे. मी इथे बघा सिक्वेन्स घेतलेली आहे, प्रोफेशनल मटेरियलची निडल घेतलेली आहे, ही आपली नॉर्मल पण निडल घेतलेली आहे, जरदोशी घेतलेली आहे आणि आपला हा जो गोल्डन कलरचा शिलाईचा थ्रेड घेतलेला आहे. हे सर्व साहित्य वापरून इथे आपण आज ही अशी छान वेगळ्या प्रकारची एक डिझाईन इथे बघणार आहोत. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, सगळ्यात पहिले आता मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे इथे. आता जो आपला थ्रेड आहे तो खालून वर काढून घेणार आहे. सगळ्यात पहिले इथे काढला की इथे एक सिक्वेन्स ॲड करायची. आपली सिक्वेन्स ॲड केली की इथे परत एक अशी ही लॉक करून घ्यायची. बघा, लॉक केली की परत इथे एक चेन स्टिच देऊन घ्यायची, म्हणजे इथे डबल स्टिच द्यायची. हे बघा, अशा पद्धतीने परत आपली आता इथे सगळ्यात पहिले मी काय करणार आहे की आपल्या सगळ्या ह्या सिक्वेन्स ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपली काल जशी केली होती डिझाईन तशी करणार आहोत. तर सगळ्यात परत इथे मी आता एक सिक्वेन्स ॲड करणार आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इंटरेस्टेड वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण आपला फ्री आरी वर्क क्लासचा फायदा होईल. हे बघा, परत मी इथे एक चेन स्टिच दिली, परत इथे दुसरी चेन स्टिच द्यायची आणि परत एक सिक्वेन्स ॲड करायची. तुम्ही इथे निडलमध्ये 2-3 सिक्वेन्स घेऊन सुद्धा ॲट अ टाईम करू शकतात, पण ते एक एक ॲड करायला सोपी जात नाही. कारण सिक्वेन्सचं काय होतं, एकसोबत जर का सिक्वेन्स घेतल्या तर त्या एकमेकांमध्ये अटकतात. त्यामुळे मी इथे सिंगलच घेत आहे. तुम्हाला ज्यांना समजा जमत नसेल त्यांनी पण इथे सिंगलच घ्यायचं आहे. आणि ज्यांना कुणाला हे थोडाफार अवघड वाटत असेल जरदोशीचं वर्क, तर त्यांनी व्हिडिओ 2-3 वेळेस बघा आणि थोडं प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. 2-3 वेळेस व्हिडिओ बघितलं की हळूहळू सगळ्या ट्रिक्स लक्षात यायला लागतात. त्यामुळे ते वर्क आपल्याला सोपं वाटायला लागतं. तर तुम्ही ज्यांना कुणाला लक्षात येत नसेल त्यांनी आपला व्हिडिओ 2-3 वेळेस बघा, जेणेकरून लक्षात येईल की मी कसं करत आहे. हे बघा, परत इथे सिक्वेन्स ॲड केली, परत एक चेन स्टिच घेतली, परत इथे एक दुसरी चेन स्टिच घेतली. आता बघा, मी इथले जे चेन स्टिच घेत आहे जी सेकंड नंबरची, ती बघा इथे तुम्ही एकसारखी येत आहे माझी, म्हणजे दोन्ही सिक्वेन्समधला हा जो गॅप आहे तो एकसारखा दिसत आहे, कुठेही कमी जास्त दिसत नाही. तर ते लक्षपूर्वक करायचं आहे. जो की आपला गॅप आहे तो कुठेही कमी जास्त होऊ द्यायचा नाही आणि बरोबर लाईनवरच आपली स्टिच येऊ द्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तेव्हाच ते आपलं वर्क हे व्यवस्थित दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने मी बरोबर सिक्वेन्स ॲड करत चालले आहे. जिथे आपण शुगर बीट्सचं वर्क करतो, लोडिंग करतो किंवा आपले जे पल्स मोती वापरतो किंवा सिल्क थ्रेड वापरतो आपण, तर ते न वापरता काही युनिक जर का डिझाईन करायची असेल तर तुम्ही हे वर्कसुद्धा करू शकता. खूप सुंदर हे असं वर्क होतं.
आणि डिझाईन पण खूप युनिक दिसते. हे बघा, इथे आता लास्टला काय करायचं, आपली एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपली एंड नॉट दिली की परत काय करायचं आहे आता, हे बघा अशा प्रकारे मी जरदोशी कट करून घेतली आहे एकसारख्या साईजची. आता इथे सगळ्यात पहिले काय करायचं आहे, वरती जी आपली फर्स्ट सिक्वेन्स आहे ना, त्यातून परत आपला थ्रेड वर काढायचा. हे बघा अशा प्रकारे. आता इथे आपली एक जरदोशी ॲड करायची आहे. इथे जरदोशी ॲड केली तर आता आपली ही जी दुसरी 2 नंबरची सिक्वेन्स आहे ना, ती सोडून द्यायची आहे आणि 3 नंबरच्या सिक्वेन्समध्ये ती अशी फिक्स करायची. खालून थ्रेडवर काढायचा. सेम कालसारखंच परत इथे डबल स्टिच देऊन घ्यायची. परत आता जो हा आपला जो हुक आलेला आहे तो परत ही जी सेकंड नंबरची आपण सोडून दिलेली जी सिक्वेन्स होती त्यात तिथे बॅकला घेऊन मिडल पंच करायची. तिथे पण डबल स्टिच द्यायची आहे. सेम काल केल्याप्रमाणे मेथड करायची आहे. आता परत इथे एक जरदोशी ॲड करायची. हे बघा अशा पद्धतीने. परत आता ही जी मधली आहे ती सोडून द्यायची आणि खालच्या ह्याच्यात हे करायची, फिक्स करायची आहे जरदोशी. परत इथे पण डबल स्टिच देऊन घ्यायची. परत आता जी आपली वगळलेली होती, जी सोडून दिलेली सिक्वेन्स होती, त्याच्यात निडल पंच करायची. इथे पण डबल स्टिच घ्यायची. परत आपली एक जरदोशी ॲड करायची. कंटिन्यू हीच प्रोसेस करत राहायची आहे. खूप सुंदर अशी आणि युनिक आपली डिझाईन रेडी होते. इथे पण आता बघा डबल स्टिच दिली. परत जी सोडून दिली होती हुक आपली सिक्वेन्स, त्याच्यातून थ्रेडवर बॅकला वर घ्यायचा. परत जरदोशी ॲड करायची. बघा तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर असं आपलं हे रेडी होत आहे आणि काहीतरी नवीन युनिक डिझाईन दिसत आहे. तुमच्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण आपल्या फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा होईल आणि त्या पण घरात बसून शिकू शकतील. आणि व्हिडिओ जर का आवडत असेल, समजत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत चला. हे बघा परत इथे डबल स्टिच द्यायची आहे. सेम प्रोसेस करायची आहे. आणि थोडं सावकाश करायचं आहे, कारण जरदोशी ही स्प्रिंगची असते, जेणेकरून ती अटकली नाही पाहिजे कशात. आपली फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची थोडीशी.
हे बघा, खूप सुंदर असं आपलं हे डिझाईन रेडी होत आहे सॉरी. आणि खूप युनिक असं दिसत आहे बघा. आणि सगळं साईज पण एकसारखी असल्यामुळे जरदोशीची पण, तर खूप सुंदर असं हे दिसू लागलं आहे. हे बघा, सेम प्रोसेस करायची आहे. हे बघा, इथं आता एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपली ही युनिक डिझाईन आज रेडी झाली आहे. पेचनी आपण केली आहे सिक्वेन्स यूज करून. खूप सुंदर अशी दिसत आहे बघा. आपण बॅक नेकला वगैरे जसं आपण शुगर बीट्सची लोडिंग, सिल्क थ्रेडची लोडिंग वगैरे करतो, तर ते न वापरता आपण ही जर का डिझाईन केली तर अजूनच अट्रॅक्टिव्ह वगैरे वाटू शकते आणि युनिक वाटते. तर तुम्ही तिथे पण ही यूज करू शकतात. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. चला तर मग आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ हा आवडला असेलच तुम्हाला, आणि नक्की तुम्ही तुमच्या आपण फ्रेंड्ससोबत शेअर करा. ज्यांना जे इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. त्यासाठी तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.